आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला अक्षय शिंदेनं एन्काउंटर त्याचं झालेलं आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर। ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 अक्षय शिंदेचा ताबा घेत असताना सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याची माहिती। आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून 3 राऊंड फायर केले। एपीआय निलेश मोरेंना एक गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी आहेत, उपचार सुरू आहेत। सरकारनं मुख्य पुरावा नष्ट केला। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राऊतांची प्रतिक्रिया। ज्यांना वाचवायचं आहे त्यांच्यावर आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे, राऊतांचे हे गंभीर आरोप। शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयातून जे रुग्णालयाकडे नेलेला आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार। ठाणे पोलिसांकडून एसआयटीची स्थापना। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून तपास होणार। पैसे देऊन अक्षयला मारून टाकलं, आम्हालाही गोळ्या घाला, आम्ही मरायला तयार आहोत, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप। नरेश म्हस्केंनी ज्युपिटर रुग्णालयामध्ये जखमी पोलिसांची घेतली भेट। पोलिसांचं मनोबल कायम राहावं यासाठी भेट घेतल्याची नरेश म्हस्केंची माहिती। नराधमाला शिक्षा मिळालीच, बदलापूर रेल्वे स्थानकावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी झळकवलेत पोस्टर्स। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर पेढे वाटत आनंद साजरा। बदलापूर रेल्वे स्थानकावर शिंदे गटाचा जल्लोष।